नमस्कार मित्रांनो, जय शिवराज, जय भीम, जय आदिवासी. तर व्हिडिओ आज मुद्दाहून बनवायचं कारण म्हणजे ना, आपल्या बापाची जयंती आहे उद्या, 14 एप्रिल, भीम जयंती. तर एक अशी खंत आहे मनात का ती तुमच्यासोबत शेअर करू वाटते मला. म्हणजे बघा आता, आपण डीजेला खर्च करतो, सगळं करतो, केलंही पाहिजे. माझं असं म्हणणं आहे, मला वैयक्तिक आवडतात त्या गोष्टी. पण बरेचसे असे जण लोक आहेत की त्यांना बाबासाहेब म्हणलं तरी एका जातीसाठी त्यांनी बांधून ठेवलेलं आहे, किंवा ते फक्त त्यांच्या जातीसाठी त्यांनी केलंय. पण त्यांना हे कळत नाही की व्यावसायिक असो किंवा नोकरीवाला असो, इतर कोणी असो मनवादी, की बाबासाहेबांनी काय केलं हे जर त्यांनी वाचलंच नाही कधी, तर त्यांना बाबासाहेब कधी कळणारच नाही. कारण त्यांना एका संविधानानं बांधून ठेवलंय. आणि ती एवढी छोटी गोष्ट नाही आहे की संविधान म्हणजे संविधान कॅज्युअली घेतात, नाही काय संविधान. पण त्या संविधानावर भारत देश चालतो हे त्यांना अजून माहीत नाही वाटतं. तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे की भीम जयंती साजरी करा, डीजे लावा, सगळं करा, पण एक तरी सामाजिक कार्यक्रम असा ठेवा, एक तरी सामाजिक कार्यक्रम असा घ्या की त्यानं सगळ्यांना तर बाबासाहेब नाही कळणार, पण त्या सगळ्यांपैकी एकाला जरी कळलं ना बाबासाहेब, तरी खूप त्यामध्ये भीम जयंतीचं एक सार्थक झालं असं वाटेल मला. तर सर्व जे मंडळ असतील त्यांना एक विनंती की असे दिवसा काहीतरी कार्यक्रम घ्या की ज्यानं जनजागृती होईल. फक्त आपले आदिवासी समाज किंवा बौद्ध समाजालाच नाही कळले पाहिजे, ते पूर्ण अखंड भारताला कळले पाहिजे बाबासाहेब. तर व्हिडिओ आवडले तर नक्की मला कमेंट करून सांगा की ही संकल्पना कशी आहे, तुम्हाला वाटली.